नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे। या विशेष वृत्तामध्ये मी वसई विरार शहर महापालिकेच्या खांदे पालटाबाबत बोलणार आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार हे एका ट्रेनिंग निमित्त बाहेर गेले असल्यामुळे ते सध्या कारभारावर नाही। त्यांचा कारभार यापूर्वीचे अतिरिक्त आयुक्त आणि आता प्रभारी आयुक्त म्हणून रमेश मनाळे यांची वर्णी लागलेली आहे। त्यांची वर्णी लागतात त्यांनी त्यांचे हिताचे म्हणून किंवा त्यांच्या मर्जीतले सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या त्यांनी नुकत्याच केल्या। 13 डिसेंबर रोजी काही सहाय्यक आयुक्त व प्रभारी आयुक्त यांच्या बदल्या केल्या। आता ह्या बदल्या राजकीय दृष्ट्या करण्यात आल्या की रमेश मनाळे यांनी आपली मनमानी केली, हा जरा कळीचा मुद्दा आहे। आश्चर्य म्हणजे पालिका ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या बदल्या करते याची काही प्रेस नोट किंवा पालिकेचा जो PRO डिपार्टमेंट आहे तो जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर मीडियाला देखील याची भनक देखील लागली जात नाही किंवा दिली जात नाही। आम्ही आमच्या पद्धतीने अशी पत्र उपलब्ध करत असतो। तर विषय आजचा असा आहे की पालिका वसई विरार शहर महापालिका ही जी अनधिकृत बांधकामाने संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बदनाम आहे। याबाबत आम्ही अनेक वेळा वृत्तामध्ये मी उल्लेख केलेला आहे की कोर्टाने या महापालिकेला काय म्हणून ताशेरे ओढले होते। नीरेने देखील काही नैसर्गिक समस्यांवर पालिका कुठेतरी कमी पडते याबाबत त्यांना वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंटने या पालिकेला झाडले, समजावले, परंतु आतापर्यंतचे आयुक्त तर काही सुधारणा झाली नाही। पण प्रभारी आयुक्ताचा कारभार ज्या व्यक्तीला मिळाला अशा रमेश मनाळे ही कारभाराचं सोनं करण्याची, परंतु अनधिकृत बांधकाम हा इतका गहन विषय असताना या अनधिकृत बांधकामावर अजित मुठे यांची यापूर्वी नियुक्ती होती आणि त्यांनी परिमंडळ 6 मध्ये बदली केली। आता अनधिकृत बांधकामाला पोचण्यासाठी ही बदली झाली का? कारण त्यांच्या जागी दुसरे अधिकारी आले। तर ह्या बदल्या नेमकं कोणाच्या मर्जीतल्या? मग बांधकाम पोचणार आहे का? नवीन जे उपायुक्त नियुक्त केले यांचा या विभागावर वचक असेल का की अजित मुठे सारखा एकदम तोडफोड अधिकारी ज्यावेळेस बांधकामाच्या साईडवर जातो तर भूमाफियांचा ताफा त्यांच्या मागे निवळ काय होईल आपलं या भीतीपुटी चारा कापणारा त्या अधिकाऱ्याची बदली केली आणि आता त्या ठिकाणी दुसरा अधिकारी नियुक्त केला। तर आता हे बांधकामे पाडले जाणार का? यावर कारवाई होणार का? कारण ज्यांची नियुक्ती झाली त्या अधिकाऱ्याला तर आमच्यासारखे प्रतिनिधी जास्त ओळखून नाही, त्यांच्या कामाची पद्धती माहिती नाही। त्यांना आता या जवळजवळ 4 प्रभागाचे उपायुक्त म्हणून जवळजवळ त्यांची नियुक्ती येते, त्यामध्ये बरेच आणखी वेगवेगळे विभाग आहे। तर रमेश मनाळेंना नेमकं काय साध्य करायचंय? कारण रमेश मनाळे जर अतिरिक्त आयुक्त पदावर असताना त्यांच्या कारभाराबाबत सर्व जाणून आहे, त्यांचे काही गुप्त लोक या बांधकामावर नजर ठेवून आहे, मग कुणाचे किती बांधकाम आहे, मग हे माणसं बघून, चाळी बघून, बिल्डर बघून, नेते लोक बघून कारवाई होते का? तर अजित मुठे सारख्या डॅशिंग, तडफदार, एकदम कडक अधिकाऱ्याची या विभागातून बदली होणे म्हणजे अनधिकृत बांधकामाला दुजोरा देणार का महानगरपालिका? का जास्त वेगाने बांधकामे करणार? हे तर आम्हाला येणाऱ्या काळात तालुका बघेलच, आम्ही बघू। परंतु रमेश मनाळे आपली मनमानी करतात का? या पदावर आल्यावर त्यांच्या मर्जीतले अधिकारी आणतात का? आणि वसई विरार महापालिकेच्या या सर्व अधिकाऱ्यांना ज्यांच्या अंतर्गत हा भाग येतो की अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, तर या बदल्याची प्रेसनोट का दिली जात नाही? कुठेतरी अंडू भंगार बांधकाम पाडल्यानंतर वसई विरारचा जो पालिकेचा ग्रुप आहे अधिकृत, त्यावरती बातमी सेंड केली जाते। मग आम्हाला सूचना केल्या की अशा बातम्या घेत चला, मॅरेथॉनची बातमी त्यावर टाकणार, कुठलं तरी थातूर मातूर बांधकाम पाडलेलं दाखवणार। परंतु महापालिकेचे काही महत्वाचे विषय, काही बदल्या असो किंवा काही विशेष मिटिंगा असो ज्यामध्ये मीडियाला बोलवलं जातं, इथे असं काहीच नाही। भेटीगाठीचं काही नाही, तक्रारदारांना भेटत नाही, दिलेल्या वाराला भेटत नाही।
म्हणजे यांचा दृष्टिकोन काय? वसई विरार महापालिका डुबावण्यास निघाला? वसई विरार महापालिका आपल्या मालकीशी समजतात का? प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण किती मनमानी करणार? रमेश मनाळे साहेब, आपल्या हातामध्ये प्रभारी आयुक्त पदाचा कारभार आला. आपलं नाव स्वच्छ करण्याचा, आपली इज्जत कमावण्याचा, आपल्याला नावलौकिक कमावण्याचा ही मोठी संधी आहे. मध्यंतरी आपल्या बाबत कुणीतरी काहीतरी केलं, एकदम पर्सनल विषयावर कोणी जाऊ नाही, कौटुंबिक विषयावर, त्याला कोणी समर्थन देणारही नाही. परंतु नवीन सरकारचा शपथविधी व्हायचा आहे. नगर रचना, नगर विकास मंत्री कोण, काय आहे, काहीच नाही. हे सगळं गुलदस्त्यात आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरला होत आहे. यामध्ये तर विरोधी पक्षनेता नसल्यामुळे प्रश्नावली होणार नाही, शपथविधी होणार. मुख्यमंत्रीची टीम मधली भाजपाची काही मंत्री होणार, एकनाथ शिंदे गटातली मंत्री होणार आणि अजितदादा गटातले, पवार गटातले मंत्री होणार. परंतु त्या अगोदरच तुमची वर्णी पालिकेत कोणी लावली ते तुम्हालाच माहिती. आणि जे पद मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीतले सहाय्यक आयुक्त बरं बदल्या करून साध्य काय होतं? चांगल्या अधिकाऱ्याला तुम्ही बाजूला सारला आणि हितं चिंतकासारखे जवळचे काही अधिकारी तुम्ही नियुक्त केलेत का? नालासोपारा ब प्रभागामध्ये किती सहाय्यक आयुक्त आले? टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या आहे, राखीव भूखंडावर बांधकामे चालू आहे. पेलार प्रभाग निवळ वाऱ्यावर वरात आहे. मध्यंतरी आता 5 तारखेच्या दरम्यान अनधिकृत बांधकामाला हेच मोठे साहेब गेले तर भूमाफियांचा ताफा त्यांच्या मागे थरथर कापत होता. मुंबई हायवेला त्यांनी अनेक शेडवर बांधकामे केली. तुम्हाला एक अनधिकृत बांधकाम अजित मुंडे यांनी कशी कारवाई केली ते मी तुम्हाला छायाचित्राच्या माध्यमातून, काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी, तक्रारदारांनी किंवा समाजसेवकांनी, काही शिवसेनेच्या पक्षाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाने, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आलेले आमदार म्हणा किंवा त्यांचे अनेक तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांनी, शिवसेनेच्या या सर्व गटांनी, स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्त्यांनी, या सर्व तक्रारदारांनी यावर कटाक्षाने नजर देण्याची गरज आहे. आणि आपल्या ह्या महानगरपालिकेवर मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तिसरा डोळ्या ठेवण्याची गरज आहे. आज मात्र इतके, परंतु होत करू अधिकारी, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवणारे अधिकारी, महापालिकेचा महसूल वसूल करणारे अधिकारी पालिकेमध्ये असणं गरजेचं आहे. अजित मुठे आमचे काही नातेवाईक नाही किंवा तुम्ही आमचे सोयरे नाही, आम्हाला सर्व समान आहे. परंतु जो अधिकारी चांगला आहे त्याची पाठथोपाठ आल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आणि जे चुकीचं काम करतात त्यांच्यावर आम्ही आसूड ओढल्याशिवाय राहणार नाही. कारण या महापालिकेला कोर्टाने आदेश देणे, कोर्टाने समन्स देणे की जर महापालिकेचे बांधकाम आटोक्यात नाही आले तर बरखास्त करू आम्ही, इथपर्यंत या महापालिकेला जर ताशेरी ओढत असेल आणि तरी आपला कारभार महाभारतातल्या गांधारीप्रमाणे डोळे झाकून चालत असेल तर हे बरोबर नाही. म्हणजे महापालिकेची अवस्था आम्ही नेहमी सांगतो की आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, तर ही अशी अवस्था नको आहे. किंवा कुंपणाने शेत खात असेल तर तो कारभार चालवायचा कोणी? गावगाड हा चांगल्या माणसाच्या हातात असावा. रमेश मनाळे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, चांगले आहेत, परंतु त्यांना काय झाले काय समजत नाही. पालिकेच्या अनेक तक्रारी आहेत, त्या पडून आहेत, पेंडिंग आहेत, कोर्टाचे काम आहे, हे आहे, मीटिंग मध्ये असतात, जनतेला भेटलं पाहिजे. प्रभारी आयुक्तांवर वचक असणं गरजेचं आहे. कारण ही महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किंवा प्रभारी आयुक्त यांना प्रत्येक प्रभाग त्यांच्या ताब्यामध्ये असतो, परंतु त्यांचे खालची जे ठेकेदार इंजिनियर आहेत, ज्यांची कुठेही लेव्हल नाही, त्यांची अभ्यासाची पात्रता नाही, त्यांची शैक्षणिक पात्रता नाही, असे इंजिनियर आणि लिपिक लोक, कनिष्ठ लिपिक अशी लोक पालिकेचा जणू काही कारभार चालवतात. आणि बांधकाम विभाग हा फार मोठा भ्रष्टाचाराने बरबडलेला आहे. याचे समोर उदाहरण आहे. हायवेला उमर कंपाऊंड असो, तो पेलार प्रभागातील मायकेल कंपाऊंड असो, रिचेट कंपाऊंड असो, खान कंपाऊंड असो, इकडे चिंचोटीकडे कामन देवतळ असो, या सर्व विभागामध्ये फार मोठी कठीण परिस्थिती आहे. अनधिकृत बांधकामाने मोठा आलेख गाठलेला आहे. इकडे तिवरीकडे त्या बापाने वगैरे या भागाला किंवा नायगाव साईडला डीपी काही प्लॅन रस्ते आहेत, त्यावर बांधकाम सुरू आहेत. तर ह्या बांधकामावर तोडक कारवाई करणारा एक अधिकारी चांगला अजित मोठे
जोरदार काम करत होते आणि बाकी प्रभागामध्ये सहाय्यक आयुक्तांकडून पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही. तर मनाळे साहेब, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, या वृत्ताच्या माध्यमातून आपण नजर ठेवणं गरजेचं आहे. वसई पश्चिमचा पट्टाही बराच काही तीव्रांच्या झाडाखाली येतो किंवा समुद्र काठावर येतो. काही किनार काठावर जी काही नाले वगैरे आहे ते बुजवण्याचे प्रकार चालू आहे. त्यामुळं या अनधिकृत बांधकाम विभागावर असो, दिवाबत्ती विभागावर असो किंवा अन्य काही रस्त्यांच्या विषयावर असो, अधिकारी अतिशय चोख असणं गरजेचं आहे. जेणेकरून पालिकेचा गाडा चालेल आणि मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल. आज मात्र इतके. धन्यवाद. जय हिंद.